आपण मंदिरात जातो, देवाचं दर्शन घेतो आणि मग अनेकदा मंदिराच्या पायरीवर किंवा मंदिराच्या आवारात काही वेळ शांत बसलेले लोक आपण पाहतो. पण कधी विचार केला का, देवदर्शन झाल्यानंतर लोक मंदिरात का बसतात? ही फक्त एक सवय आहे की यामागे काही धार्मिक, आध्यात्मिक आणि मानसिक कारणही लपलेलं आहे? आपल्या घरातील वडीलधारी मंडळी अनेकदा सांगतात, दर्शन झाल्यावर लगेच मंदिरातून बाहेर पडू नको, थोडा वेळ शांत बसून मग निघ. पण असं का सांगितलं जातं? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. भारतातील बहुतांश मंदिरांमध्ये एक गोष्ट कायम दिसते. भक्त देवाचं दर्शन घेतात, नमस्कार करतात आणि त्यानंतर काही मिनिटं मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा आवारात बसून राहतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. धार्मिक मान्यतेनुसार मंदिर हे फक्त एक बांधकाम नसून ते देवाचं निवासस्थान मानलं जातं. त्यामुळे मंदिरातील प्रत्येक भागाला एक वेगळं आध्यात्मिक महत्त्व दिलं जातं. काही धार्मिक मान्यतांनुसार मंदिराचं शिखर हे देवतेचं मुख मानलं जातं, तर मंदिराच्या पायऱ्या किंवा परिसर हे देवतेचे चरण मानले जातात. त्यामुळे दर्शन झाल्यानंतर भक्तांनी काही वेळ शांत बसून देवाचं स्मरण करावं अशी परंपरा आहे. असं केल्याने भक्ताला देवाशी अधिक जवळीक जाणवते आणि मन अधिक स्थिर होतं असं सांगितलं जातं. यामागे फक्त धार्मिक कारण नाही तर मानसिक कारणही असल्याचं सांगितलं जातं. मंदिरामध्ये सतत पूजा, मंत्रोच्चार आणि भजन चालू असतात. या वातावरणामुळे मंदिरात एक शांत आणि सकारात्मक वातावरण तयार होतं असं अनेक जण मानतात. जेव्हा भक्त दर्शन घेतल्यानंतर काही वेळ तिथे शांत बसतो तेव्हा मनातील गोंधळ कमी होतो, विचार शांत होतात आणि मन अधिक एकाग्र होतं. अनेक लोक या वेळेत मंत्रजप, नामस्मरण किंवा ध्यान करतात. त्यामुळे मानसिक शांतता मिळते, जीवनातील तणाव कमी होण्यास मदत होते असं सांगितलं जातं. काही धार्मिक श्रद्धांनुसार देवदर्शनानंतर मंदिराच्या पायरीवर बसून मनापासून प्रार्थना केल्यास आपले संकल्प अधिक दृढ होतात. या वेळेत केलेली प्रार्थना शांत वातावरणात केली जाते, त्यामुळे ती अधिक प्रभावी ठरते असा विश्वास अनेक भक्त व्यक्त करतात. याच वेळेत अनेक लोक देवाचा आभार मानतात, आपल्या चुका मान्य करतात आणि भविष्यासाठी सकारात्मक संकल्प करतात. आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी शांत वेळ मिळणं खूप कठीण झालं आहे. त्यामुळे मंदिरात दर्शनानंतर काही मिनिटं शांत बसणं हे अनेकांसाठी आत्मपरीक्षणाचा क्षण ठरतो. या वेळेत लोक आपल्या आयुष्याबद्दल विचार करतात, समस्यांवर शांतपणे उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात आणि मनातील नकारात्मक विचार कमी करण्याचा प्रयत्न करतात. तज्ज्ञांच्या मते मंदिरात बसण्याची ही परंपरा केवळ श्रद्धेवर आधारित नसून मानसिक शांतता आणि एकाग्रतेसाठी उपयुक्त ठरू शकते. या परंपरेशी संबंधित काही गोष्टी या धार्मिक श्रद्धांवर आधारित असल्याचंही सांगितलं जातं. त्यामुळे अशा परंपरांकडे श्रद्धा आणि समजूतदारपणाने पाहण्याचा सल्ला दिला जातो. या विषयावर अनेक धर्मगुरू आणि आध्यात्मिक अभ्यासकांच्या मते देवदर्शनानंतर काही वेळ मंदिरात शांत बसणं हे मन, विचार आणि श्रद्धा यांना स्थिर करण्यासाठी उपयुक्त असू शकतं. आणि म्हणूनच आपल्या वडीलधाऱ्यांनी सांगितलेली ही छोटी सवय आजही अनेक लोक पाळताना दिसतात. तुम्ही मंदिरात दर्शन घेतल्यानंतर काही वेळ बसता का? तुमचा अनुभव काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.